जीवाची झाली या जीवाला घाई, मन हेच गीत गाई, हवी एक सासूबाई जशी असते ग आई, हवी एक सासूबाई। सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई। मला वाटतं की मला तुमच्यासारख्या सासूबाई हव्यात। तुम्ही व्हाल का माझ्या सासूबाई? कुठल्या भ्रमात आहेस ग तू? वेड लागला का तुला मीरा? माझ्यासारख्या बाईचा तर संसारासाठी तू विचारच करू नकोस, कारण मी जर कोणाची सासू बनले ना तर भांडणं मिटण्याऐवजी वाढतील। कसं आहे, मला ते लाडीगोडी लावणं, प्रेमाने वागणं वगैरे सगळं नाही जमत। माझं कसं आहे माहितीये का, पटलं नाही ना तर एक घाव दोन तुकडे। कुठे हरवली आहेस? गप्प का झालीस एकदम? काही बोलायचं होतं ना तुला, बोल। काही नाही, काही नाही। हाँ काही नाही। थँक्स मीरा, बरं वाटतं मला आता। नाही नाही, मला अशी घाई करून चालणार नाही। गायत्रीजींना समजावणं फार कठीण आहे बुवा। त्यांना सासूबाई म्हणून घरात आणण्यासाठी माझ्या प्रॉब्लेमची जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं आहे। तोवर मला त्यांची वाट पाहावी लागणार आहे। हो, पण त्याआधी आबांनी दुसऱ्या कुठल्या बाईला लग्नासाठी होकार दिला तर? असं का बघताय माझ्याकडे? एवढं गांगरायला काय झालं? तुम्ही नेहमी असंच असता? म्हणजे राक्षस म्हणायचंय का तुम्हाला? अहो, मलाही कधी कधी लहान मूल व्हावंसं वाटतं। मला एक महत्त्वाचं काम आठवलंय, मी निघते। हा, मला घाई आहे। काकू, हो आबा, चला मी निघते। बरं झालं ना मी आले, नाही तर काय झालं असतं तुमचं? काय झालं असतं? हा बाम मी एकटीने लावला असता। पण मीरा, थँक्स हा, तू आलीस। आय एम सो सॉरी, मी काहीच तुला ऑफर केलं नाही ग। गॅस संपलाय ग माझा, नाही तर निदान कॉफी तरी केली असते। नाही अहो, मी तसंही काहीच खाल्लं नसतं। आज हरताळकेचा उपास आहे माझा। हरताळ का? हो, तुम्हाला गोष्ट माहिती आहे ना, इच्छित पती मिळावा म्हणून पार्वतीने उपवास केले होते। फक्त फळं खायच्या त्या। तेव्हा महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले, खाऊन घे। नाही, महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले, महादेव नाही, मी म्हणते खाऊन घे। मनात श्रद्धा असली की पुरे असतं सगळं। देवानी सांगितलंय का फळच खा, उपवासच करा, असं काही नसतं। एनिवेज, माझा तर दूर दूर पर्यंत काही संबंध नाही या गोष्टीशी, म्हणजे उपवास, पतीचं व्रत वगैरे। मी आज मस्तपैकी पिठलं भाकरी करणार होते, पण नेमका गॅस गेलाय। सो काहीतरी व्हेज सँडविच वगैरे करीन मॅनेज। नाही, कशाला, मी पटकन आणून देते तुम्हाला। नको, मी करीन मॅनेज, कारण तुला निघायला उशीर होत असेल। हो, आज रात्रीच्या जागरणाची तयारी पण करायची। पर आमच्याकडे 5 दिवसाचा गणपती असतो, तुम्ही नक्की यायचं दर्शनाला? नक्की आहे। मी निघू? मीरा, काय? थँक्स वन्स अगेन। तुम्ही पायाची काळजी घ्या। तसं नाही हो, तुम्हाला आमचे आबा आवडले नसतील ना तर तसं सांगा मला। अहो, आवड निवड कसली, स्वभावाचं बघा ना। मला बाई अगदी कोरडा फडफडीत भात लागतो, आणि तुमच्या सासऱ्यांना म्हणे पेचबुड्या नाही तर पाणबुड्याच भात लागतो। मला तर आंबळ मोठ्याने हसायची सवय आहे, आणि ते म्हणे जरा हसताना कोणाचे दात दिसले तर डेंटिस्ट कडे जाऊन उपटायला लावतात। छे छे छे, कसलेले विक्षिप्त व्यक्ती ही।
मला बी पूर्वीपासूनच रागवणाऱ्या माणसांची भीती वाटते. आणि तुमचे सासरे काय जमदग्नीचा अवतारच आहेत. अहो आपळे काकू काय बोलताय तुम्ही? हे बघा सगळं नीट होईल. एकदा लग्न होऊ दे मग कळेलच तुम्हाला आमचे आबा किती चांगले आहेत ते. छे छे छे, मी कशाला उगीच आगीतून जाऊन फुफाट्यात उडी मारू? मी एकटी आहे म्हणून काय माझा जीव इतका वर आलेला नाहीये किंवा माझे दात पण इतके पुढे आले नाहीयेत. मी कशाला अशा विक्षिप्त माणसाबरोबर उगाच संसार करू? काय काय बोलताय तुम्ही? हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? अहो कोणी म्हणजे काय, त्यांच्या मुलांनी सांगितलं मला. त्यांची मुलं कशाला खोटं बोलतील? हॅलो अभिलाषा हे बघ, नेमके विघ्नेशकडे सगळी नाणी सापडली बघ. याच्यामध्ये 5ची आहेत, 2ची आहेत, 50 पैसा. तुम्ही तिघांनी त्या आफळेबाईंना काय सांगितलं? आफळेबाई? खरं खरं सांगा मला. नाही म्हणजे त्या आल्या होत्या, त्यांनी विचारलं की आबा कुठे, तर आम्ही म्हटलं आहेत घरी. पण त्यापेक्षा जास्त आम्ही काहीच नाही सांगितलं. आम्ही कशाला काही बोलू ना. चला चला, पूजेला उशीर होता, चला. आज नेमकी हरताळीका आहे. हो. आजच्या दिवशी पतीचा अपमान करायचा नसतं ना, म्हणून वाचलात तुम्ही. उशीर होतोय ना पूजेला. ते मागे मीरा, किती सुंदर सजावट केली ग गणपतीची. आवडली ना तुम्हाला उल्का काकू? हो ना. आम्ही हे टाइम्स ग्रीन गणेशा प्रोग्राम साठी सगळं केलंय. अर्थात आबांनी ही सगळी तयारी केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सुद्धा. आमच्या घरचा बाप्पा पण ना शाडूच्या मातीचा असतो, अगदी नैसर्गिक. आणि आमच्या बाप्पाच्या इथे कधीही जोरजोरात लाऊडस्पीकरनी गाणी सुद्धा ऐकू येणार नाहीत तुम्हाला. आम्ही गुलाल सुद्धा वापरत नाही बरं का. ही सगळी आमच्या आजोबांची कल्पना. आमच्या लहान मुलांना पण माहिती आहे की प्लास्टिक आणि थर्मोकॉल अजिबात वापरायचं नाही. गेल्या काही वर्षांपासून आबांनी निर्णय घेतलाय की बाप्पाचं विसर्जन कृत्रिमरित्या तलावात करायचं. म्हणून आम्ही टाइम्स ग्रीन गणेशा प्रोग्राम मध्ये सहभागी झालोय. फार नशीबवान आहेस मीरा तू. अशी सारासार विचार करणारी माणसं तुला मिळाली. चला चला, पूजेला सुरुवात करायची का? हो चला. काय झालं, गॅस पण बरोबर आता संपलाय. थोडा पण गॅस नाहीये. काय करू आता? करू ब्रीड आहे, खराब झालाय, फेकून द्यायला पाहिजे. हे पण नरम पडलंय. हरे हरे धांगी बसली, हरे हरे धांगी बसली, जासी यज्ञा माहेरी, जासी यज्ञा माहेरी, तिथे अपमान पावसी, तिथे अपमान पावसी, यज्ञ कुंडी गुप्त होसी, यज्ञ कुंड गुप्त होसी, जय देवी हरतालिके, जय देवी हरतालिके, जय देवी हरतालिके. हिमालयाच्या पायथ्याशी बर्फाच्या राशी, हिमालयाच्या पायथ्याशी बर्फाच्या राशी, सासू माझी हौशी. बरं का?
सासू माझी हौशी जाहीर करते हरताळकेच्या दिवशी. जीवाशी वागुंती गे प्रपंचाने ते गे लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. गणपतीच्या नैवेद्याला केले मोदक पोळी. अहो गणपतीच्या नैवेद्याला केले मोदक पोळी. अभिमानाने सांगते सून माझी भारी होळी. सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊ भ्यातारा तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. हरतालिकेच्या पूजेला मांडला थाट. हरतालिका पूजेला मांडला थाट. आल्या आल्या सासूबाई द्या त्यांना पाठ. गौराई, पुढच्या वर्षी आबांसाठी हे व्रत ठेवणारी कोणी असेल का या घरात? माझ्यासोबत हे व्रत करायला माझ्या सासूबाई असतील का माझ्यासोबत? लेड भूक लागली, काय करू? चला ग सयानो खेळूया फुगड्या आपण खेळूया. चला ग सयानो खेळूया फुगड्या आपण खेळूया. सोन्याचा हारा मोत्याने भरा फुगड्या खेळायला सुरुवात करा. मामाने दिली सोन्याची बुगडी तुझी नि माझी पहिलीच फुगडी. बाईच्या गवतीच्या बहिणी बहिणींच्या फुगड्या पा मातीच तर पाण्यात उठून जा आमच्या फुगड्यांना जागा द्या. बस 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 चला ग सयानो खेळूया आसन फुगडी खेळूया. चला ग सयानो खेळूया आसन फुगडी खेळूया. अरे देवा, माधवीच्या घराला पण कुलूप. काय करू आता? मरणाची भूक लागली आहे. हॉटेल पण नाही जवळपास. चला ग सयानो खेळूया आसन फुगडी खेळूया. चला ग सयानो खेळूया आसन फुगडी खेळूया. चला ग सयानो खेळूया दंड फुगडी खेळूया. चला ग सयानो खेळूया दंड फुगडी खेळूया. दंड फुगडी आपणाची
आज खरोखरच मला हरताळकेचा उपास घडला. म्हणजे व्रत त्या मीराचं आणि उपास मात्र मला. काय तर म्हणे इच्छित पती मिळण्यासाठी हे व्रत. तुम्ही आता या घरात राहू नाही शकत. तुम्ही मला सूचना करताय, माहिती देताय की धमकी देताय? नाही हो, मी तर फक्त. काय फक्त? मी भाड्याचे पैसे दिलेत, अग्रीमेंट केले तुमच्याबरोबर. तुम्ही आता असं नाही करू शकत, नाहीतर मी तर सरळ नाही नाही नाही, मी कायद्याचा बडगा अजिबात दाखवत नाहीये. तरी विनंती आहे, काय ही आमची वडिलोपार्जित इस्टेट आहे आणि माझ्या भावाला यातला हिस्सा हवाय. आधी माहित नव्हतं? एका बाईला रादर कोणालाही जागा दिल्यानंतर, त्यांचं सामान लागल्यानंतर अचानक एक दिवस असं येऊन सांगणं हे बरोबर आहे का? अहो निदान 1 महिन्याची तरी नोटीस द्यायला नको का? कमाल करता तुम्ही पण. हे तुमच्यासाठी सगळं सोपं असेल, मी काय करायचं आयत्या वेळेला? नाही नाही, माझ्यासाठी सोपं नाहीये, पण माझ्या भावाने माझं जिणं मुश्किल केलंय. नाही तर मी नसतो आलो. कोर्ट कचेऱ्यापासून अगदी जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत. ठीक आहे, कोणाच्या प्रॉब्लेम मध्ये कोणाला असं अडवून ठेवणं हा माझा स्वभाव नाहीये. मी बघते काहीतरी, पण मला वेळ लागेल. बरं, हे अग्रीमेंटचे पेपर्स आणि हे तुम्ही दिलेले ॲडव्हान्सचे पैसे. थँक्स. ओके. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. गणपती बाप्पा, दरवर्षीप्रमाणे यंदाही तुझं आमच्या घरात आगमन होत आहे. तुझी कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे. यावर्षी आम्ही तुझी मनोभावे सेवा करणार आहोत. बाप्पा, मी तुला वचन देतो, जोपर्यंत तुम्ही आमच्या घरात विराजमान आहात तोपर्यंत आणि त्यापुढेही आम्ही सुखाने, समाधानाने, आनंदाने तुझी सेवा करू. या घरात कुठल्याही प्रकारचा कलह न करता राहू आणि कुठल्याही प्रकारचं भांडण उकरून न काढता सगळं काही यथोचित पार पाडू. बाप्पा, मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तुम्हाला वचन देतो की तुझ्या उत्सवात बाधा येईल असं आम्ही कधीच वागणार नाही, एकमेकांशी भांडणार नाही. मी आता जे गणपती बाप्पाला बोललोय त्याप्रमाणे तुम्ही पण आपापली फुलं वाहा आणि वचन द्या की आम्ही एकमेकांशी न भांडता तुमची सेवा करणार आहोत. सासूबाई नमो नमः.